the biggest blockbuster Saturday. And Sony Live and Sony Sports Network won't stop at one arena. मंडळी, डॉक्टर कन्फ्यूज असले की पेशंटचा फ्यूज उडाल्याशिवाय राहत नाही. आज अशाच एका फ्यूज उडालेल्या आणि ऑपरेशनच्या कैचीत सापडलेल्या माणसाची गोष्ट आपल्याला दाखवणार आहेत आपले हास्य चिकित्सक. ओय, मी जिवंत आहे. आय एम सॉरी. नमस्कार मंडळी. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की हा माणूस ऑपरेशन थिएटरच्या बेडवर बसून आमच्याशी डायलॉग बाजी कशी काय करतोय. की माझी कमाल नाही, ही टेक्नॉलॉजीची कमाल आहे. हा, की या टेक्नॉलॉजीची कमाल आहे. अहो हे डॉक्टरांनी मला ते अल्शेनेशिशी अॅनेस्थेशिया असतं ते. अॅनेस्थेशिया, त्याला अॅनेस्थेशिया बोलतात. आणि तुम्ही प्लीज जरा शांत पडून राहा. इथे ऑपरेशन चालू आहे. प्लीज कीप मम. ते औषध दिले त्याच्यामुळे मला आता काही त्रास होत नाही मॅडम. कीप मम. सो येस. डॉक्टर तनय अँड डॉक्टर नील. हा नील झाल्यासारखी रिॲक्ट होऊ नका. तुमचंच नाव नील आहे. सो डॉक्टर तनय अँड नील, येस डॉक्टर मधू. आपण यांना अॅनेस्थेशिया दिलाय, पण यांच्यावर त्याचा काहीच असर होत नाही कारण हे बोलताय. नाही तसं नाहीये. खरं तर आपण यांना लोकल अनेस्थेशिया दिलेला आहे. डॉक्टर तनय आणि डॉक्टर मधू, आपण त्यांना टोटल अनेस्थेशिया दिला पाहिजे होता का? नाही टोटल अनेस्थेशिया नाही देऊ शकत. जर आपण त्यांना टोटल अनेस्थेशिया दिला आणि ऑपरेशन करत असतानाच जर पेशंट दगावला तर आपल्याला कसं कळेल. लोकल अनेस्थेशियामध्ये तो आ ऊ करत राहील आणि आपल्याला कळेल की पेशंट जिवंत आहे. हे बघा, लक्षात घ्या, आपल्या तिघांचंही हे पहिलं ऑपरेशन आहे. या ऑपरेशन मध्ये जर पेशंट स्वतः तोंडाने सांगू शकला मी जिवंत आहे तर आपल्याला कळेल तो जिवंत आहे, नाही तर तो मेल्यावर कसं कळेल. लोकलच ठीक आहे. हा. टोटल नका देऊ. येस. त्याचं काय म्हणजे मी ओय, इथं दुखतंय असं सांगेन तुम्हाला मी. हा. कशाला ओरडताय? तेव्हा ऑपरेशन चालू आहे ना इथे. तुम्ही प्लीज ओरडू नका. तुम्ही शांत बसा प्लीज. कीप मम प्लीज. डॉक्टर नील, प्लीज पास मी द सीझर अँड कटर. येस दिस हे पण द्या. डॉक्टर थँक्यू. ओ माय गॉड. काय रे, कटरला धार नाहीये? नाही आहे, धार आहे. हो माय गॉड. व्हॉट हॅपन? नाही नथिंग डॉक्टर मधू नथिंग. व्हॉट हॅपन? काय झालं डॉक्टर? एव्हरीथिंग इज फाईन. हळूच. डॉक्टर नील. हा ओके. नाही ठेवू नका. तुम्ही करा. हा तुम्ही करा. तुम्ही करा. मी ऍक्च्युली तुम्हीच केलं पाहिजे. तुम्ही करायला पाहिजे. येस. शांत. तुमचा हात इतका का थरथरतोय डॉक्टर नील. प्रेशर. कट करा. Yes. Come on. Yes. Congratulations. Yes. Good. It's okay. डॉक्टर काय केलंय डॉक्टर? पोट कट केलंय तुमचं. काय तुम्ही पोट कट केलं? अगदी कांदा कट केल्यासारखं वाटलं. शांत व्हा. मला कटर द्या. आणि कैची सुद्धा द्या. यातली कुठली आर्टरी कट करायची? इथे खूप आर्टरी आहेत. काय कट करायचं? आर्टरी म्हणजे रक्तवाहिनी, धमनी. म्हणजे काय ना की तुमच्या ज्या आर्टरीज आहेत ना त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत, ते आपल्याला कट करावे लागतील आणि ब्लॉकेजेस ओपन करावे लागतील. येस. एक काम करा. मला यांचा MRI रिपोर्ट द्या कोणीतरी Yes, प्लीज. yes. आहे इकडे. एक मिनिट. मला एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय ते कळू द्या. येस डॉक्टर. हे धरा. थँक्यू. MRI एक्सरे नाहीये तो. येस. MRI. हो. व्हॉट हॅपन? पोटाचं ऑपरेशन आणि मेंदूचा MRI आहे. ओके, नो प्रॉब्लेम. ठेव. इकडे द्या. नो. आपल्याला आर्टरी तर कट करावी लागेल नाही का? हो. एक बोट पकडा. ही आर्टरी कट करावी लागेल. ओके. काय बोटन तुम्ही ठरवताय? नाही एक मिनिट सर, तुम्ही काय करता? नाही, ती आर्टरी कट करावी लागेल. नाही सर, ही आर्टरी कट केली तर इट इज डायरेक्ट कनेक्टेड टू हार्ट. आणि जर ती आर्टरी कट केली तर त्यांचा तर जीव जाऊ शकतो. मग नका कट करू. हे बघा,
तुम्ही बोलताय नका कट करू पण आता पोट उघडलंय तर काहीतरी कट करावं लागेल. एक्झॅक्टली एक काम करूया आपण त्यांच्यावर सोपवूया. आरसा आहे आपल्याकडे आरसा Yes, yes. प्लीज गिव्ह मी द मिरर. या ऑपरेशन थिएटर मध्ये आरसा. एक मिनिट चेक करा हे चेक करा एक मिनिट हा तुम्ही सांगा दिसते तुम्हाला त्यांना जरा सरळ करा हे बघा. त्यांना त्यांच्या आतड्या दिसू द्या. हा हे बघा ही जी आर्टरी आहे ही तुमच्या हृदयाजवळ जाते. Exactly. ही तुमच्या फुफ्फुसाजवळ जाते. Exactly. आणि ही किडनी जवळ. Correct. चॉईस इज युअर्स. कुठली कट करू? सांगा काय कट करायचं. आर मी काय केस का पाहिलोय मला विचारताय कुठला कट मारू देवानंद कट मारू का गजनी कट मारू तुम्ही डॉक्टर आहे ना आहे डॉक्टर डॉक्टर आहे, डॉक्टर आहे. नुसतं टेटिस्कोप अडकवलंय मला तुमच्यावर गॅरंटी नाही त्या मोठ्या डॉक्टरला बोलवा तुम्ही. हे बघा दादा ऐका आम्हाला हे ऑपरेशन करून आमच्या सिनियर मॅडमना सरप्राईज द्यायचंय. येस हा येस म्हणजे मग मोठ्या डॉक्टरला माहिती नाही. त्यांना माहित असतं त्यांनी अलाउच केलं नसतं. मग सरप्राईज कुठलं राहिलं असतं. तुम्ही डोळे मिटा. केले मी बघतो एक मिनिट थांबा एक मिनिट येस थांबा. प्लीज. ओ अरे आता काही जादूला बोलू होता माझं ऑपरेशन करायला. आम्ही विचार नाही, करू. आम्ही विचार करतो. विचार करतो आम्ही डिस्कस करू. करा काहीतरी बाबा लवकर बाज दुखायला लागलेले. येस मला कळतं डॉक्टर मी करतो मोठ्या डॉक्टर थांबा एक मिनिट. हे बघा मिस्टर पेशंट ऐका माझं. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हे बघा आम्ही तिघं जरी नवीन असलो तुम्हाला जरी टेन्शन येत असलं आमच्या डिस्कशनचं तरी पण आमच्या हातनं काही वाईट घडणार नाही याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. ओके 2007 जेजेचं कॅन्टीन नीलमला हेच म्हणाली होतीस ना तू मधू. मधू आठवतंय तुला. मला आठवतंय. तुला पण आठवतंय. मला तर पहिल्या दिवसापासून सगळं आठवतंय मधू. निळ्या रंगाचा ड्रेस सफेद पटियाला कानात झुमके पायात नेहमीच ते पैंजण. त्या वर्षी तर तू गॅदरिंग मध्ये नाचलीस सुद्धा होती. अरे माझी धडकन बंद होईल. ते काय तुम्ही चुनचुन करून ठेवलंय माझं पोटाचं तुंतुन करून ठेवलंय. एक मिनिट दादा. दोन प्रेमी जीव एकमेकांना भेटताय त्यांना त्यांचा हक्काचा ड्रॉवर भेटतोय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तुमच्या पोटात का दुखतंय. अहो माझं पोट खोलून ठेवलंय लय दुखायला लागले म्हणून दुखतंय पोट. बस इतकी वर्ष मी हे रहस्य माझ्या मनात दाबून ठेवलं पण यापुढे नाही. मिस मधू येस त्याने देर आहे दुरुस्त आहे. विल यू मॅरी मी. आय विल. येस माय गॉड. एकच मिनिट. माझ्याकडे तुम्हाला द्यायला फुललेलं रोज नाहीये पण मी फुलवलेला ग्लोज चालेल. सो स्वीट ऑफ यू. हे माझं आहे. किती गोड आहात तुम्ही. येस येस येस. एक मिनिट आपण एक काम करूया. काय मला धूमधडाक्यात तुमच्यासोबत लग्न करायचंय आणि एंगेजमेंट सुद्धा. आपण ही रिंग डबीत ठेवूया. येस जबीत ठेवूया. डबी इकडे माझ्या आतड्याच्या खाली गेली. एक मिनिट दुखतंय लय तुम्ही जावा रे. तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं बोलू नका. तुम्ही बोलत होता रात्री हल्ल्या डबी आत गेली. डॉक्टर नूडल्स पण दिसतात सगळे. डबी हवी डबी द्या ना जरा वर करा ना. मोठ्याने श्वास घ्या. डबी हवी. आत घाण आहे सगळी आत घाण आहे सगळी. हॅलो एक मिनिट काय चाललंय इथे. ते ऑपरेशन सरप्राईज. सरप्राईज. काय काय सरप्राईज आहे. डॉक्टर यांनी माझं पोट फाडून ठेवलंय डॉक्टर. तुम्ही पोट फाडलंय पोट. काय काय करताय तुम्ही. आम्ही ऍक्च्युली डॉक्टर हेच करत होतो. यांच्यात असलेला जो अननेसेसरी ह्युमर आहे ना तोच काढण्याचा प्रयत्न करत होतो डॉक्टर आम्ही. ऍक्च्युली डॉक्टर त्यांची 1-2 धमन्या ज्या आहेत त्याच्यात ब्लॉकेजेस होते ते आम्ही मलाच सांगतोयस. नाही पण ऍक्च्युली मला माहितीये. अरे पण त्यांची ओपन सर्जरी करायचीच नव्हती. मायक्रोस्कोपिक सर्जरी करायची होती. स्कोपीनी त्यांचे फक्त ब्लॉकेजेस काढायचे होते. हे काय केलं तुम्ही. मूर्ख आहात का तुम्ही. सॉरी. आउट. नो. आउट आउट आउट. मॅम. बाहेर निघा पटकन. You both are fired. Sorry. Come on.
होता परफॉर्मन्स. हे ऑपरेशन किती सक्सेसफुल झालं हे विचारूया आपल्या कसलेल्या सर्जन्सना. साई, एवढ्या सिरियस सब्जेक्टमधून विनोद निर्मिती केली, त्याच्यात काहीतरी घडत पण होतं इव्हेंट्स, ते खूप इंटरेस्टिंग होते आणि थोडीशी भीती वाटली, पण भीतीचा भाग बाजूला ठेवून हे बघायचं आहे ह्याचं बाळकडू आम्हाला मिळालेलंच आहे, त्यामुळे आम्हाला फार मजा आली आणि चांगला प्रयत्न होता. मस्त. नमस्कार मंडळी. चिंतेच्या महासागरात बुडू नये म्हणून विनोदाच्या सहाय्यानं आनंदाचा किनारा गाठण्यासाठी पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवार. मंडळी, जिच्यासोबत लग्न होणार आहे ती आणि जिच्यासोबत पूर्वी लग्न झालंय ती, अशा या दोघी जर अचानक समोरासमोर आल्या तर चला तर बघूया ही गमतीशीर 2 लग्नांच्या मधली गोष्ट जी आपल्याला दाखवतात आपले भन्नाट हास्यवीर. रसिका, विल यू मॅरी मी? येस, आय विल मॅरी यू सर. रसिका, सगळं चांगलं आहे, फक्त सर नको म्हणूस प्लीज. मी कसं तुला लाडाने रस्सू म्हणत असतो, मला म्हण ना काहीतरी लाडाने. ऍक्च्युली मी पण तोच विचार करत होते सर, पण काय म्हणू मी. काहीही म्हण. मी तुम्हाला थुथू म्हणू. नाव पृथ्वी के माझं, मला लाडाने पृथू म्हण. थुथू का म्हणशील तू मला? ऍक्च्युली मी पृथूच म्हणणार होते, पण पृथू दोन्ही किळसवाणे शब्द एकत्र आल्यासारखं वाटलं सर. पृथू म्हणून म्हटलं थुथूच म्हणूयात. तुला थुथू पेक्षा पृथू जास्त किळसवाण वाटते? असं नको. ऐक ना, मी लाडाने म्हणतोय ना, लाडाने काहीतरी म्हण. मग मी तुम्हाला पुरपूर म्हणू. थुथूला पर्यायी शब्द पुरपूर का काढशील तू? पुरपूर असं नको ना करू. सर, मला खूप आनंद झालाय, मी खूप एक्साइट झाले आणि मला तर दुसरं काही सुचत नाही. मी पुरपूरच ऐक म्हणणार आहे. ऐक, मला कळतंय तुझ्या भावनांना पुरपूरच आलाय, पण नको. ऐक, माझं नाव लाडाचं असलं पाहिजे का अपमानाचं? लाडाचं की नाही? Come on, sir. मग काहीतरी छान म्हण किंवा काही म्हणूच नकोस. सर, मला ना खूप आनंद होतोय. म्हणजे आपलं लग्न होतंय. मी तुमच्यासारख्या इतक्या टॅलेंटेड माणसासोबत लग्न करणारे, माझा विश्वासच बसत नाही आई खरं तर. गं. बस तू बस. सर, मला ना कधी कधी प्रश्न पडतो, तुमची आधीची बायको हा, किती मूर्ख असेल हो ती. म्हणजे एखादी बाई अशी कशी वागू शकते? इतका हँडसम टॅलेंटेड. काय झालं सर? काय नाही. माझं म्हणणं होतं की इतका हँडसम टॅलेंटेड माणूस समोर असताना एका अंडीवाल्या बरोबर तिचा अफेअर आहे. म्हणजे इतका चांगला माणूस समोर असताना एखाद्या अंडीवाल्या बरोबर एखादी बाई कशी काय राहू शकते सर? आणि तेही ठीक आहे, तिने काय प्लॅन केला तर ऑमलेट मधून विष घालून तुम्हाला मारण्याचा प्लॅन केला. आणि अंडीवाल्या बरोबर अफेअर होतं ते होतं, वरनं तुमच्या बिल्डिंग मध्ये जो सिलेंडर वाला यायचा त्याच्या बरोबर पण तिचं चालू होतं असं म्हणालात तुम्ही सर. शांत, आपल्याला काय करायचं? शांत, चल मला कळतच नाही बायका इतक्या मूर्ख. चल. एक्सक्यूज मी, चल. एक्सक्यूज मी. आपण अरे कोण? अरे 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 सर? अरे ओळख. आकृती, तू इथे काय करतेस? ओ, माय गॉड, आकृती. माझं नाव ईशा आहे. आकृती तू लग्नानंतर ठेवलं होतंस. कोण आहेत या? अरे चला, निघायला पाहिजे. म्हणजे काय? सर, असं काय करताय? काय प्रॉब्लेम आहे? कोण आहेत या? ही बाबा. माझी फर्स्ट वाईफ. ओ माय गॉड, म्हणजे अंडीवाल्या बरोबर जिचा अफेअर आहे ती हीच आहे. माय सर, हिच्याकडे बघून असं वाटत नाही हो,
आशा असतील. हॅलो शांत बस, शांत. काय 20 बुर्जीची ऑर्डर आली आहे? 20 प्लेट बुर्जी एकत्र कशी करणार? ठीक आहे नाही ती खालती मोठी कढई ठेवली आहे ना त्यात कर. हा हो चालेल. ऐक, टेस्टच्या नावाखाली बुर्जी खात बसू नकोस. हा हो लक्षात आहे. घेते मी 40 क्रेट अंडी घ्यायची आहेत ना उद्यासाठी. घेते डोंट वरी. बघू नको ना तू टेन्शन घेऊ अंड्यांचं. मी आहे ना अंडू. लव यू टू अंडू. ओके बाय. सर तिचं त्या अंडीवाल्याबरोबर कन्फर्म आहे. असू दे अंडीवाले पण असू दे पोल्ट्रीवाले पण असू, आपलं काय करायचं. चल. ते काय झालं ना, आम्ही होलसेलवर अंडी पण विकायला सुरुवात केली अच्छा. आहे. बुर्जीची गाडी आहेच, हा. आता होलसेलवर पण अंडी विकतो. आहे. काय रेट वाढलेत ना अंड्यांचे आजकाल. काय सांगू तुम्हाला. पण आम्ही काय युक्ती केली माहितीये, आमच्या एरियात जो रेट आहे ना त्याच्यापेक्षा 2 रुपये कमी विकतो. म्हणजे कसं होतं की समर मध्ये कमी हीटमुळे कमी खातात ना अंडी, तर मग काहीतरी आयडियाज काढाव्याच लागतात ना आपल्याला. हा अरे वा छान आहे. अंड्यांचं तर असलंच पाहिजे. आणि नाईस. आम्ही येतो. थँक्यू. एक्झॅक्टली आपण निघायलाच हवं. काय एवढं. ओके बाय. बाय. एक्सक्यूज मी. रसिका ऍक्च्युली मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू सो मच. तुम्ही डिवोर्स म्हणजे तुम्ही सेपरेट झालात म्हणून सरांसोबत मला लग्न करता येतं, म्हणून मला तुम्हाला खूप धन्यवाद द्यायचा. थँक्यू सो मच. लग्न करताय? हो. वाव कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. खूप कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही या हा नक्की आमच्या लग्नाला. नाही कठीण आहे ना. कसं आहे आमची बुर्जीची गाडी आहे ना तर दिवसभर खूप काम असतं, दुसरीकडे कुठे जायला वेळच मिळत नाही. Okay. बुर्जीच्या गाडीवर असतो ना दिवसभर. कसं आहे आमच्या यांचं अंड्यावर पोट आहे. हातावर पोटे म्हणतात ना तसं अंड्यावर पोटे. नाही वेळ मिळणार त्यामुळे आम्हाला. अरे वा छान. बरं नाही ट्राय करा ना मॅम, पण म्हणजे एखाद दिवस ट्राय करा. ऍक्च्युली या समरमध्ये आम्ही 5 दिवसांचं डेस्टिनेशन वेडिंग करायचं प्लॅन करतोय है ना सर. रस्सू वेट्स पूरपूर ॲट जयपूर. पुरपूर काढ, बाकी सगळं छान आहे. किती गंमत. येस प्लीज या तुम्ही एखाद दिवस वेळ काढा. तू पुन्हा समर मध्ये लग्न करतोय? येस. विसरलास तू? काय बरं एक काम कर, फक्त घामोळ्यांची पावडर आहे ना ती कायम जवळ ठेवत जा. शांत बस जरा, शांत बस. का ऍक्च्युली काय नाही रसिका एवढं बसून बोलण्यासारखं काही घामोळ्याची पावडर का? अगं याला खूप त्रास आहे ना घामोळ्यांचा. सांगितलं नाहीस तू हिला? अगं काय झालं माहिती, बस ना. आमचं लग्न सुद्धा उन्हाळ्यातच झालं होतं आणि त्यानंतर घामोळ्यांचा यांचा त्रास म्हणजे काय सांगू तुला. रात्री आला ना की बनियन काढून पाठ करून झोपून जायचा. माझी अख्खी रात्र पावडर लावण्यात आणि पाठ खाजवण्यात जायची. मला जरा उन्हाळ्याचा मला होतो फक्त. मला केवढा घाम येतो याला. अगं खूप घाम येतो म्हणून ना बगलेत कांदा घेऊन फिरायचं. काय युक्ती आहे ना म्हणजे. वास घाण येतो ना कांद्याचा, म्हणजे मिठी मारायला पण कसं तरी वाटायचं. त्याच्याने घाम कमी येतो. 1-2दा तर त्यांनी बगलेतच कांदा फोडला. मला हे झालं होतं म्हणजे मी असं असं करायला अरे गेलो आणि असा फोडला आणि मग आरडा काय केला आणि काय बापरे. रस गळला ना तर ते घामुळ्यावर चुरचुरला असेल जरा. नाही एवढं नव्हतं. थोडंसं मला थोडंसं कशाला मरायला सांगते तेव्हाच. रसिकाचं नाहीये काही जुने हे 4-5 वर्षांपूर्वीचं आहे. काय होतं आता मला होतो का त्रास मला सांग. आता मला एसीत राहायची सवय लागलेली. आता मला घामोळ्यांचा त्रास होतच नाही. हो की नाही. आता नाही होत. कशाला काढते तू मरायला जुनं. थँक गॉड. एक्झॅक्टली. नाही घामोळ्यांना कसं कळणार ना, पण घामोळे असे विचार करणार आहेत का की आता बॉस झालाय आता एसी वापरतो आपण नको येऊया बाबा. घरात अजून टॉवेलच घालून असतोस का? मला आवडतं टॉवेलवर फिरायला. काय सर तुम्ही टॉवेलवर असता? आय एम सो सॉरी सर. नाही का म्हणजे लाज नाही का वाटत सर? अरे चांगलं काहीतरी कॅज्युअल वेअर नाईट वेअर काहीतरी टॉवेल वगैरे नाही आवडत? अरे काय नाही प्रॉब्लेम. टॉवेल ओला असतो तो सुकतो फिरता एवढं काय. सर नका कारण नका. मॅम थँक्यू सो मच. तुम्ही मला सांगितलं नाही तर मला हे कळलंच नसतं ऍक्च्युली. तुम्ही मला अशा छोट्या टिप्स दिल्या तर चालेल मला. काय गणिताचा पेपर आहे मी. कसल्या टिप्स घेतेस तू? ईशाताईंच्या क्लुप्त्या नावाचं पुस्तक आहे त्यांचं. कशाला मरायला सांगतेस सगळं? कशाला एवढी चिडचिड? मी नाही करत आहे चिडचिड. तू सांगते म्हणून मला चिडायला होत आहे. तू एक काम कर, झोपताना ना मोठा रुमाल घेऊन झोपत जा. रुमाल का? नको सांगू. ते पण नाही सांगितलंयस अजून. नको सांगू. रुमाल अरे अगं लाळ गळते ग त्याची खूप, त्यामुळे जरा माझी
पण त्याला कारण आहे रसिका त्याला कारण Sir, प्लीज बस please शांतपणे मला सगळ्यांसमोर सांगायला नको सर मला नाही आवडत ते पिलोवर अशी लाळ काढते मला घाण वाटते सर सगळं ओलं होतं असं ते नको. तुम्हाला माहितीये सर मला पपीज खूप आवडतात पण त्या कुत्र्यांची लाळ गळते म्हणून मी घरात पपीज ठेवत नाही सर प्लीज आई गो होईल आता तुला सवय होईल हा तसाच आहे ना ए काय कुत्रा आहे मी काय सांगते का लाळेचा तू सगळं मला रसिका मला काय आहे ना मला सायनसचा त्रास आहे रात्री झोपतो तेव्हा नाक ब्लॉक होतं आणि तोंड आपोआप उघडतं इथून मग ती जराशी लाळ गळते सर मला नका माहिती. सांगू प्लीज मला कसं तरी होतंय नको ना सांगू सतत शांत राहा ना चल ना तू मी चल ना ना तुझ्या बरोबर 5 वर्ष संसार केलाय ना छान मस्त चांगलं त्यामुळे सगळं बाहेर काढायला लावू नकोस मला गप्प बस, ओरडू नकोस माझ्यावर इकडे. कसलं बोलते काय काढणार तू मी आपलं ती चांगली वाटली म्हणून फक्त सांगते तिला कारण का कसं कंटाळतात ना तुला सगळे लवकर मग तिने जरा लेट कंटाळावं म्हणून काय काय सवयी आहेत ह्या ना? शांत मला काहीच नाही सर काहीच प्लीज नाही, मला काहीच कळू अरे दे नाही ना मला काही चल ना नाही नाही बर सांगते बर हे बघ सकाळी उठल्यावर याला जिऱ्याचं पाणी लागतं अरे वा चांगली सवय आहे, जिऱ्याचं पाणी प्यायला चांगली पाहिजे. सवय आहे. नंतर आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा पाला घालायचा का स्किनचा प्रॉब्लेम आहे ना त्याला नाही तर नाही खरूच आहे ए चुकून आलं माझ्या तोंडात ओघाओघात बोललेलो आहे मी ओघाओघात बोल नाश्ता जरा लाईटच द्यायचा कारण का जड होतं सकाळी सकाळी मग त्रास होतो परत त्याला. ॲपेटाईट छोटा आहे माझं म्हणून मला हो माहिती आहे. छोटा आहे त्याचा ॲपिटाईट बरं ऑफिसला जाताना ना डाव्या पायातला बूट कोणता उजव्या पायातला बूट कोणता हे अजूनही कधी कधी सांगावं लागतं म्हणजे नाही मला सर नाही हे खूप बेसिक आहे बेसिक आहे चौथीत मला डिस्लेक्सिया होता हो त्याच्यामुळे मला होता थोडंसं होता आहे. आणि हो ते महिन्यातनं ना एकदा त्याला एरंडेल देत जा कॅस्टर ऑइल कॅस्टर ऑइल का करपट ढेकर येते सारखी ग नाही तर मेटाबॉलिझम थोडं कमी असं तरी वाटतं ते वास घाण असतो त्या कॅस्टर ऑइलचा पण द्यायचं आपलं गरजेचं आहे ना कसं मग माझं थोडं अपचनाचा मला होतो त्रास आणि ना याला बेसनाची अलर्जी आहे हा तरीही रोज जेवण झाल्यानंतर त्याला एवढा फरसाण खायचंच असतं मग आवडतं मला फरसाण. आणि मग उठतं हातावर पित्त उठतं असे गोळे 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 ते लंपी झाल्यासारखं वाटतं ए काय लंपी काय जनावर आहे मी लंपी काय झाल्यासारखं वाटतं म्हटलं होतं नाही हा हात एका बबल रॅप आहे कधी कधी कळतच नाही मला ते थोडंसं फक्त होतं मला अरे हो आणि ते सांगायचंच राहिलं रोज झोपण्याआधी अर्धा तास काशाची वाटी पायावर घासावी लागते नाही तर सकाळी ताप भरतो मला नाही जमणार अगं, असं- मला नाही जमणार सर मला एक काशीची वाटी बिटी मला नाही माहिती sir. रसिका काशाची ते वाटी कसं करायचं असतं मला नाही सोपं मला आहे असं. खरंच नाही नको सर मला नाही मला टेन्शन यायला लागलं बरं झालं तुम्ही सांगितलं सर मला टेन्शन येते आता खूप ऐक ना रसिका जरा शांतपणे ऐक ना अरे ते मला सायनस मुळे होतं ग येतो ताप पण सगळं नको ना सांगू आता केलं होतं प्रपोज कशाला म्हणायला सांगते एक मिनिट इकडे जरा बाजूला ये ना काय सांग एक सांगायचंच राहिलं नको ना ईशा यार ते पाया आता पडतोय जोरात सांगू शकत नाही म्हणून पण ना 6 महिन्यातनं एकदा बनियन घेऊन देत जा त्याला आणि दर वाढदिवसाला 6 चड्ड्यांचा सेटही घेऊन दे अंडर गार्मेंट्स ज्याचे त्याने घ्यावेत मी का घेऊ नाही कळत त्याला अगं खरंच त्याला कळतच नाही तो तशाच वापरतो भोकं पडेपर्यंत विरून जाईपर्यंत आता नाही वापरत मी आता गेल्या 2 वर्षात मी स्वतःत बदल केलेले आहेत मी माझ्या बनियान स्वतः आणतो खरंच आणतोस हो. दाखव ना बनियन आज नाही घातली सर मी घातली नाही म्हणून बाकी माझं सगळं मी करतो माझं मी आणतो जे काय अंडर गार्मेंट आणायचे ते आता 4 चौघात विचारू शकत नाही नाहीतर निखरचं पण काय सांग माझा विश्वास नाही म्हणजे मी विश्वास नाही म्हणजे घातली आहे मी हे बघ आहे सर तुम्ही चेक करत होतात नवी आहे का जुनी चेक करतो हे तू घालतो मी माझं नाही सांगायचं उगाच काहीतरी हे करतो आणि ते करतो तू कसला विश्वास तू इकडे ये तू आधी तू इकडे ये रसिका पाऊलटीस हात लावू नका सर ऐक ना माझं शांतपणे ऐक ती बाई खोटं बोलतेय अरे ती खोटं बोलते ती बाई मला अंड्यातनं विष देऊन मारण्याचा प्रयत्न करते ती खोटं नाही बोलणार तर काय करणार तिला बघत आपलं ती जळते नको विश्वास ठेव मीच तुझा भागीदार नाही काय जोडीदार हा तू हे घे ना माझं प्रपोजल घे ना माझं लग्न कर माझी शांत बोलू नको नाही सर सॉरी माझं चुकलं सॉरी मी तुमच्यावर असं अविश्वास दाखवायला नको होता तुला पटतं ना मी म्हणतो ते हो सर म्हणजे तुमच्यासारखा इतका चांगला माणूस माझ्या समोर असताना एक्झॅक्टली जी बाई अंडीवाल्या बरोबर पळून जाते तिच्यावर मी केव्हा अगं, विश्वास करू? ए बाई हा तुला वाटेल ते सांगत सुटलाय आणि हे सगळं तुला खरं वाटतंय
हे अंडीवाला सिलेंडरवाला हे सगळं तुला खरं वाटतंय म्हणजे खरं नाहीये? नाही खरं खरं आता सांगेल तुला तो हं? तिला सांग ना, सतनाम सिंगनी तुला का धुतलं होतं? आपल्याला घर का सोडावं लागलं होतं सांग, पटकन खरं सांग तिला. सांग. सतनाम सिंग कोण आहे सर? सांग. गैरसमज झाला होता. मी सांगू? सांग. मी सांगते. सांगा प्लीज सांगा. आमच्या समोर राहायचा तो. हा बाल्कनीत जाऊन रोज त्याच्या बायकोला दिवस रात्र घाणेरड्या नजरेने बघायचा. नाही एक मिनिट एक दिवस सकाळी उठून फ्लाइंग किस दिली तिला. का नाही येऊन मारणार तो? नाही बस आता मी स्वतःला डिफेंड करू शकतो. प्लीज. सतनाम माझा चांगला मित्र होता. त्याची बायको कवलजीत चांगली होती. आणि त्या दिवशी सकाळी माझा मित्र त्याला मी आवाज देत होतो पंजाबी भाषेत आणि मला आळस आला आणि नेमकं असं घडलं की पप्पे, तर तिला वाटलं मी पप्पी दिली. नो सर, नाही पटत आहे. नाही. हे कारण देशील? आता हे सुचलं. खरंच सांगते तुला, हा डिवोर्स नंतर मी बघते ह्याला. तू मला वाटतं तिसरी पाचवी असशील. नाही. बाकीच्यांबरोबर टाइमपास करत होता. आता लग्न म्हणतोय म्हणून मला वाटतंय तुझ्या बरोबर सिरियस आहे. पण काय लफडी कमी नाही त्या माणसाची. सर मला वाटलं नव्हतं तुम्ही असे असाल. नको रडू. मी किती विश्वास ठेवला होता सर तुमच्यावर. दिस इज डिस्गस्टिंग सर. मला खूप टेन्शन येते. मला कळत नाही आता मी काय करायला. शांत रडू नकोस. इतका पण वाईट नाहीये. हे बघ मी चांगला आहे, तसा बेरेबल आहे. हा, मी चांगला हा आहे. कंटाळा येईपर्यंत बेरेबल आहे. टेन्शन घेऊ नकोस. येईपर्यंत बेरेबल म्हणजे येतो ना पटकन कंटाळा सगळ्यांना. हे बघ, आणि कसं आहे ना, फक्त ही पथ्य पाळायची आणि फोन सतत चेक करत राहायचा, मग सगळं नीट नाही फोन चेक. फोन का चेक करायचा? होतं. लफडी पटकन कळतात, निस्तरायला सोपं पडतं ना. सर इतके स्त्री लंपट असाल असं वाटलं नव्हतं मला. माझं ठरलंय. काय? आय नीड सम टाइम. सर मी आता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. लग्नाचं वगैरे प्लीज थोडे दिवस थांबा. मला थोडा वेळ हवाय. असं नको करू, रसिका. नाही, sir, sorry. रसिका आपलं आता ठरलेलं आहे. रसिका असं नको करू. तू मला होकार दिला होता तू रसिका. तडकाफडकी असा निर्णय घेऊ नकोस. तसा बेरेबल आहे म्हटलं ना, तुझ्यासाठी गाणी म्हणे, मग? हा कविता वगैरे करे. मला नकोय, मला नाही आवडत. अगं असं कसं? करा ना लग्न. कंटाळा येईपर्यंत छान करेल संसार. हॅपी मॅरिड लाईफ. हॅपी मॅरिड लाईफ. तोडलेस तू. मॅरेज होण्याआधी तोडलेलं. ऐक ना रसिका, तिचं नको ऐकूस रसिका. बाय. मला वेळ हवाय सर. ऐक रसिका, तुला शांत व्हायची गरज आहे. मी अजिबात स्त्री लंपट नाही. मी आज तागा आहे. तू सोडल्यास कुठल्या दुसऱ्या मुलीला पाहिलेलं नाही. मिस्टर पृथ्वी. लाज वाटायला पाहिजे सर तुम्हाला. प्रसाद सर, नेमकं काय चुकत असेल माझं? वा 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 वा. डिफेक्टिव्ह नवऱ्याची इंटरेस्टिंग गोष्ट होती ही. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसाद दा. ऍक्च्युली तुझं कॅरेक्टर चुकलं. म्हणजे एकाच माणसाला घामोळं पण आहे, सायनस पण आहे, काखेत कांदा पण तो ठेवतोय आणि लाळ पण त्याची गळती आहे. असं कसं होईल एकाच माणसाच्या बाबतीत? बट एनिवे, फॅन्टॅस्टिक. मस्त परफॉर्मन्स होता. खूप सटली तुम्ही तिघांनी प्ले केलीत कॅरेक्टर्स. फार मजा आली. वंडरफुल. सई. भन्नाट परफॉर्मन्स होता. मस्त संकल्पना होती. मला असं वाटलं की ही सुद्धा थोडी प्रोग्रेसिव्ह संकल्पना होती आणि ही या मंचावर सादर झाली याचा आनंद आहे. पीपी, तुला असं मी कधी बघितलेलं नाही आहे, तेव्हा त्याच्यामुळे मला आज जरा मजा आली. आणि अशी वेगवेगळी कॅरेक्टर्स घेत जा अधूनमधून. आम्हाला खेचायला पण मजा येते. खरं तर आपण त्या माणसाबरोबर जोपर्यंत वेळ स्पेंड करत नाही तोपर्यंत खरंच कळत नाहीत गोष्टी. आणि हे खूप छान तुम्ही मांडलं, छान प्रकारे मांडलं. मस्त. थँक्यू.